हॅलो एव्हरीवन, रंगा आपुलकीच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भैयाची सुरुवात बघा कशी झाली. कसा मोबाईल बघत आहे सकाळ सकाळ. भैया उठा, चला स्कूलला जायचं आहे. काय झालं, काय करत आहे असा? पप्पा कुठे भैया? पप्पा पप्पा बघा इथं कसं झोपलं तर. काय करावं तुम्ही पण. यांना अजिबात आवडत नाही. पप्पांना नाही आवडत. भैया कसा हाय करतोय बघू. पप्पा जरा लाजतात. हाय गाईज, गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग बोल. त्याचा हात लावते खाली. पप्पांना सांग आता. पप्पांना सांग. पप्पा तुम्ही बोला मग. कसा करायलाय बघ. भैयाचं लागलेलं कधी बरं व्हायचं भैया? औषध पिला नाही 2 दिवस. 2 दिवस मीच लक्ष दिलं नाही तर औषध पण पिला नाही. हा, ते बंद करा भैया. 2 दिवस मी औषध पाजलं नाही तर तो औषध पण पिला नाही ना. कधी बरं व्हायचं मग तुझं ते लागलेलं? कधी बरं व्हायचं सांग बर. तर आज निवांत उठले आम्ही. सकाळचे बघा किती वाजलेत. किती 8:30 वाजत आले. आवरायचं आहे, भैयाला स्कूलला जायचं आहे. तर माझं दुखत होतं, तब्येत ठीक नव्हती म्हणून निवांत चालू आहे सगळं. तर काय आमच्या इथे कबूतर घरटं बनवत आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं काल. तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा गाईज, कबूतर त्याच्या घरट्यामध्येच बसला आहे. ते शूजच्या मागे तुम्हाला दिसत असेल. जरा जवळ नेते बघा. उडालं बघा, मला बघून उडालं कबूतर. उडून तिकडे जिन्याच्या वरती जाऊन बसलं आहे. उडून गेलं. त्याचे 2 अंडे आहेत का बघूया. आहेत, त्याचे 2 अंडे आहेत यामध्ये. कसं घरटं करून इथेच बसून राहत आहे कबूतर याच्यावरती. आम्हालाही खूप छान वाटत आहे म्हणून आम्ही इथे जवळ येत नाही आहे. कबूतर आहे म्हणून किती छान वाटतं. तर गाईज, वातावरण इतकं मस्त छान झालं आहे. अशा वातावरणात गरमागरम मस्त असं खाण्याची इच्छा होते. मला मासे खाण्याची इच्छा होत आहे, त्यामुळे मी ह्या अगोदरचं बघत आहे. हे बघा, इथे मासे धुवून त्याला हळद मीठ लावून मी स्टोअर करून ठेवले होते फ्रीजरमध्ये. मी गावाकडे गेल्यावरती जिवंत फ्रेश मासा असा कट करून आणला होता. त्याला मी हळद मीठ लावून काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. हे बघा, जास्त प्रमाणात आहेत म्हणून मी हळद मीठ लावून बरणीमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवले त्यांना. इथे मी संध्याकाळच्या जेवणासाठी तेवढेच फ्राय केलेत मासे. बघू शकता, एकदम फ्रेश असं समोर कट केलेले जिवंत मासे आहेत. ते नदीत सापडलेले एकदम ताजे मासे आहेत ते आता बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे. कारण असा योगायोग येत नाही आहे. खूप दिवसांनी हे गेले होते गावाकडे जाणं होत नाही आहे. तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे मासा. आतमध्ये पण बघा किती पांढरा शुभ्र आहे. मार्केटमध्ये असे फ्रेश मासे मिळत नाही आहेत. इतका चवीला पण इतका छान आहे ना, एकदम ताजा. हा मी दुसऱ्या दिवशी फ्राय केला होता. चवीला एकदम भारी झाला होता हा पण. तर आता खाण्याची इच्छा झाली, तर आता हे बघूनच इच्छा पूर्ण करूया. परत कधी असा योगायोग येते काय माहिती. मार्केटमधले तर मासे खाण्याची इच्छा होत नाही आहे माझी. तर गाईज, हे अगोदर बनवलेलं आहे, मी आत्ता दाखवत आहे.
या व्लॉगला चांगला रिस्पॉन्स आला, तुम्हाला हे बघायला आवडत असेल तर मी अजून एक व्लॉग बनवेन यावरती, कारण आपल्याकडे स्टोरेज जास्त होतं. या व्लॉगला चांगला रिस्पॉन्स आला तर मी अजून एक व्लॉग बनवेन माशांवरती. तर गाईज, तुम्हाला माशांचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज, टेक केअर. उद्या भेटूया नवीन व्लॉग.